आता मी भारतातल्या एका अशा दुर्मिळ मंदिरामध्ये आहे. इथे शिव आणि विष्णू दोघं एकत्र विराजमान आहेत. नमस्कार. मी आहे प्रथम आणि जर्नी टू 100Kच्या 6व्या एपिसोडमध्ये मी येऊन पोहोचलोय त्याच ऐतिहासिक मंदिरात म्हणजेच खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. असं म्हणतात दक्ष यज्ञ नाशानंतर शंकराला शांत करण्यासाठी इथेच विष्णूने त्यांची समजूत घातली होती. त्या आठवणीने इथे दोघी आजही एकत्र विराजमान आहेत. इथं वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर नंदी नाही, कारण इथे प्रथम दर्शन होतं ते म्हणजे विष्णूचं आणि त्यानंतर महादेवांचं. आता सायन्स कडे येऊया. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश थेट सभा मंडपाच्या मध्यभागी पडतो, ते पण बिनचूक मध्यभागी. आज लेझर टेक्नॉलॉजी असताना सुद्धा एवढं परफेक्ट अलाइनमेंट करणं कठीण आहे. मग त्या काळात हे कसं शक्य झालं असेल? हे पाहून वाटतं की आपले पूर्वज आकाशशास्त्र, वास्तुशास्त्र आणि गणितात किती पुढे होते. हे मंदिर चालुक्य राजवटीत 12व्या शतकात बांधलं गेलं होतं, म्हणजेच आजपासून 900 वर्षापूर्वी. तेव्हा दगडाच्या आर्किटेक्चर मध्ये इतकं बारकाईने आणि अचूक काम केलं आहे की आजचे इंजिनियर सुद्धा याचा अभ्यास करतायत. हे फक्त देऊ नाही, ही आहे आपल्या संस्कृतीची ओळख आणि एक असा वारसा जो अनुभवायचा असतो, पाहायचा नाही.